चला बनवूया आज नवीन प्रकारे कोचईच्या पाण्याची वडी आणि ती सोप्या पद्धतीने। मिरची, टमाटर, आलं, लसूण सर्व मिक्सरमध्ये काढली आणि तांदळाचा पीठ, बेसन समप्रमाणात घेऊन तिथं वाटण टाकली आणि तिथं चवीनुसार मीठ, हळद टाकून त्याचा मिश्रण भिजवून पानांना मी असा पातळसर लावली। कोणत्याही बाजूनी पानाला तुम्ही जर बेसन पीठ लावाल तरी चालते, ते कोणत्याही बाजून लावाल तरी शिजतात वडी। ही वडी मी इडली पात्रामध्ये मांडणार आहे। तुम्ही कुठं पण मांडू शकता, गंजात चाळणी ठेवून, ते पण शिजू शकते, पण थोडा उशीर लागते। इडली पात्रामध्ये खूप लवकर शिजतात आणि जास्त पण जमतात तिथं मांडायला, म्हणून मी ही वडी मांडणार आहे इडली पात्रामध्ये। पाणी गरम करायला ठेवलेली होती मी। आता तिथं ही वडीला छिद्र पाडून काट्याच्या चमच्यानी मांडणार आहे, कारण की ती लवकर शिजावी म्हणून। मी तीन असे 6 मांडली, खालचं पात्र एक नाही मांडली, कारण की पाणी भरपूर टाकावं लागते शिजायला पण आतमध्ये इडली पात्रामध्ये। ही झाली आपली मांडून वडी। आता आपण अर्ध्या तासानंतर 30-35 मिनिटानंतर ही काढून घेऊया आणि ही आपली झाली वडी तयार। आणि याची काप आता ही ताव्यावर, लोखंडी ताव्यावर तळून घेऊया दोन्ही बाजूंनी छान, आणि त्याच्यावरती तिखट मीठ आणखीन टाकूया, कारण की वरतून टाकलेला तिखट हा मिठामुळे खूप छान चवी अशी लागते। वरतून फ्राय केलेला वडी म्हणजे तुम्ही खाऊनच बघा एकदा अशी करून। मी तर अशीच करते नेहमी, आणि खुसखुशीत पण होतात। आणि लोहयुक्त लोखंडामध्ये टाकलं म्हणजे आपल्याला लोहाची गरज असते शरीराला, ते पण मिळते। म्हणून इडली कुठंही न तळता तुम्ही लोखंडी ताव्यावरच तळा, आणि रुचकर आणि चविष्ट पण लागतात। ही झाली आपली कोचईच्या पानाची वडी। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।